शिक्षण अधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश. वाढत्या उन्हामुळे अंगणवाड्या शाळा सकाळी भरणार, पण अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल. सर्व शाळेत CBSE पॅटर्न. 2025 पासून उन्हाळी सुट्ट्या बंद, शाळा पुन्हा सुरू. 17 मार्च अंगणवाडी. ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. राज्यातील शाळांच्या CBSE पॅटर्न. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. शिक्षण मंत्र्यांची माहिती. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ABP माझाशी संवाद साधला. मुंबई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयीन सर्वच विभागासाठी पुढील 100 दिवसाच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणारा असा विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत त्यांनी व्यक्त केला. शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पावले उचलावीत असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 100 दिवसाच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आलं. दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ABP माझाशी संवाद साधला. त्यावेळी CBSE पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांच्या गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एक शाळामध्ये 10वीपर्यंत शिक्षण अवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करण्यात असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सुधारणा करण्यावर पुढील 100 दिवसात शासनाकडून जोर देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच केंद्रीय शिक्षण पद्धतीचा गरजेनुसार अवलंब केला जाईल. चालू वर्ष पहिल्याच्या वर्गासाठी CBSE पॅटर्नचा विचार आपण करत आहोत. पुढच्या टप्प्यात CBSE पॅटर्नच्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्या आपण शाळांमध्ये घेऊ असे दादा भुसे यांनी म्हटले आहे. 2026-27 मध्ये CBSE पॅटर्नचा वापर होईल असेही शिक्षण मंत्र्यांनी म्हटले. राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीतापाठोपाठच राज्यगीत होणं अनिवार्य असल्याचे मतही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं. राज्यातील अनेक शाळांमध्ये त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यापुढे राज्यगीत सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीताचा पाठोपाठ राज्यातील लावणं सक्तीचं असण्याचे भुसे म्हणाले. मराठी भाषा प्रत्येक शाळेत शिकवणं सक्तीचं असल्याचेही भुसे म्हणाले.